नांदेडमध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026चा दिमाखात शुभारंभ झालाय। सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुम सभागृहात या 3 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं। उद्घाटन सोहळ्याला नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर, मुख्यमंत्री धर्मदाय सहायता मदत व निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसंच शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती। महोत्सवात महाराष्ट्रासह देशभरातील जवळपास 500 कलाकारांनी सहभाग नोंदवला। गायन, वादन, लोककला, नृत्य, नाट्य आणि लावणी अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण इथं पाहायला मिळालं। कुसुम सभागृहातील 2 मंचांवर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगत असून दक्षिण भारतातील लोककलाकारांनी सुद्धा नांदेडकरांची विशेष दाद मिळवली। गेल्या 10 वर्षांपासून सप्तरंग महोत्सवाने सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळं स्थान निर्माण केलंय। मुख्य संयोजिका डॉक्टर सानवी जेठमाणी यांच्या अथक प्रयत्नातून या महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झालंय। 14, 15 आणि 16 ऑगस्ट असे 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सायंकाळच्या सत्रात लावणी आणि नाट्य सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरणार आहे। भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा उत्सव असलेल्या सप्तरंग महोत्सवाला नांदेडकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। I came from Russia. I am first time in this type of festival. This is a grand festival, and she is very happy to be here. And she has the first performance, Arthandareswar, classical Bharatanatyam dance, and definitely she is very happy to be here. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।